नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. 7 एप्रिल हा शेअर बाजारासाठी ब्लॅक मंडे ठरला होता. त्यानंतर घडत गेलेल्या घडामोडींमुळे शेअर बाजार सावरला आणि 15 एप्रिल रोजी शेअर बाजारातील सगळ्या निर्देशांकांनी ऐतिहासिक उसळी घेतली. याबाबत आपण बोलणार आहोत, मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. ट्रम्प प्रशासनानं लावलेल्या समसमान कर आकारणी धोरणाला स्थगिती दिल्यानं आता बाजारात खरेदी परतलेली आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक जवळपास 2.5% वधारून बंद झाले. सेन्सेक्सने गेल्या बुधवारपासून आजपर्यंत सुमारे 2,500 अंकांची कमाई केलेली आहे. मंगळवारच्या सत्रात बीएसईच्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 8 लाख कोटींची भर पडली. निफ्टीही गेल्या आठवड्याभरात साधारण 800 अंकांनी वधारलेला आहे. 2 एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारानं जे गमावलं ते सगळं आता परत मिळवलेलं आहे. आज निफ्टी बाजार उघडताच पातळी 2,000ची ओलांडलेली आहे. अशा प्रकारे नुकसान भरून काढणारा भारतीय बाजार हा आशियातील किंबहुना जगातील पहिला बाजार ठरला. देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. अर्थव्यवस्थेतील 18% वाटा कृषी क्षेत्राचा आहे. जून ते सप्टेंबर या काळात दीर्घकालीन सरासरीच्या 105% पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. देशातील घाऊक महागाईचा दर मार्च महिन्यात 3%च्याही खाली गेलेला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला व्याजदरात आणखी कपात करण्याची संधी मिळणार आहे. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये झालेल्या पतधोरण आढाव्यांमध्ये रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात प्रत्येकी 0.5% कपात केली आहे. आज जाहीर झालेल्या महागाईच्या आकडेवारीनं या दर कपातीचा निर्णय योग्य होता हे सिद्ध झालंय. महागाईचे आकडे आणि व्याजदर कपातीनं बँकिंग क्षेत्राला मिळणाऱ्या उभारीचे पडसाद आजच्या सत्रात बघायला मिळाले. निफ्टी बँक आज सुमारे 1,377 अंकांनी उसळला. यात प्रामुख्यानं खासगी बँकांचा मोठा वाटा होता. त्यासोबतच चांगल्या एनबीएफसीच्या शेअरचाही बँक निफ्टीला हातभार लागला. गेल्या 2-3 महिन्यांपासून सतत कोसळणाऱ्या आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गेल्या 7-8 दिवसात खरेदी परतलेली आहे. गेल्या आठवड्यात निवडक कंपन्यांमध्ये होणाऱ्या खरेदीचा ट्रेंड आज सरसकट खरेदीमध्ये बदलला. निफ्टी आयटी इंडेक्स आज जवळपास 2% वाढला. व्याजदरातील कपातीचा सर्वाधिक फायदा ज्या क्षेत्रांना होतो त्यात रिअल इस्टेट क्षेत्राचाही समावेश होतो. आज रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांमध्ये देखील गुंतवणूकदारांचा ओढा होता. विशेषतः मुंबई आणि परिसरातील रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये तेजी बघायला मिळाली. ट्रम्प यांनी ऑटो क्षेत्रावर वेगळा कर लावला होता, त्यालाही स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे ऑटो कंपन्यांमध्ये देखील आज तेजी बघायला मिळाली. मात्र आज आपण बघतोय की सगळ्या निर्देशांकांमध्ये एक मोठी उसळी बघायला मिळालेली होती. गेला सोमवार हा ब्लॅक मंडे म्हणून बघायला मिळालेला होता, कारण मोठी पडझड झालेली होती. डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी रेसिप्रोकल टॅरिफ लावायला सुरुवात केली. भारतासह विविध देशांवर त्यांनी हे टॅरिफ लावलेले होते, ज्याचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांवर विपरीत परिणाम झालेला होता. भारतातील शेअर बाजारावर देखील त्याचे विपरीत परिणाम बघायला मिळालेले होते. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण सातत्यानं आपल्याला बघायला मिळत होती. 2025 हे वर्ष सुरू झाल्यापासून पहिले 2-3 महिने आपण सातत्यानं मार्केट चढ उतार बघतोय. मात्र यामध्ये पडझडीचा काळ हा जास्त असल्याचं प्रकर्षानं दिसतंय. जेव्हा मार्केट सावरतं तेव्हा गेलेली जी गुंतवणूक असते, म्हणजे जी पडझड झालेली असते, त्यातला तो नुकसान भरून लवकर काढतो असं दिसून आलेलं आहे. समसमान करांना 90 दिवसांची स्थगिती देण्यात आलेली आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वरील कर हा पूर्णपणे स्थगित करण्यात आलेला आहे. जी आपण ऐतिहासिक उसळी बघितलेली आहे निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये, ती बघितल्यानंतर मार्केटने बॉटम गाठलाय का आणि आता इथून पुन्हा एकदा सेन्सेक्स आणि निफ्टीच्या उभारीला सुरुवात झाली का असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहे. तुम्ही याकडे कसं बघता? प्रथम आपले आभार. माझा आवाज येतोय आपल्याला? हो, मला वाटतं थोडं अंतर ठेवून येतोय, कल्पना नाही, पण प्रयत्न करूया. थोडीशी रेंज खराब आहे म्हणजे. तर आजचा बाजार जो उसळला आहे त्यामुळे असा काही निर्णय किंवा असं काही निष्कर्ष काढणं हा
थोडंसं धोक्याचं आहे, बरं. कारण ही प्रतिशित क्रिया आहे. मार्केट खाली गेलं पुन्हा उसळलं, एखादी स्प्रिंग दाबल्यानंतर पुन्हा जशी उसळते तसं झालं. परंतु बाजार बॉटम आउट झालाय का, तर याचं उत्तर जवळजवळ होच आहे. अच्छा. म्हणजे बाजाराने 21,800च्या आसपास 2-3दा खाली येण्याचा प्रयत्न केला आणि आता इथनं फारसा खाली जाणार नाही असा आमचा अंदाज आहे. बरं. त्यातही म्हणजे काहीतरी अचानक घडलं तर कदाचित पुन्हा एकदा तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करेल बाजार, पण ते अगदी तत्कालिक असेल. असं लक्षात घ्या, जेव्हा बाजार बॉटम करतो तर आपल्याला आधीच तयारीत राहावं लागतं, कारण ज्या दिवशी तो करतो त्या दिवशीच तो उसळतो. म्हणजे परवाच सुद्धा बघा 21,743 झाला आणि लागलीच तो उसळला. आजही तसंच झालं, की आज खाली नव्हताच तो, वरच होता आणि वरच जात राहिला. पण असं नक्की म्हणता येईल, म्हणजे अगदी बिरबलच्या पोपटासारखं नको म्हणायला की त्यांनी मिरची खाल्ली की नाही, पेरूची फोड खाल्ली की नाही. बाजारात अनेक तज्ञ आहेत आणि अनेक गोष्टी ते उलटे सुलटे सध्या विचार आहेत. पण मला माझ्या मते नक्की 21,800ला तो बॉटम आउट झाले आहे. अगदी वाईटात वाईट इलेक्शनच्या दिवशी निकाल लागल्यानंतर 21,300 त्यांनी एकदा केला होता इंट्राडे बॉटम, तो एखाद वेळेस होऊ शकेल. पण आता खाली जाणं थांबले असावं. अर्थात याचा अर्थ उद्या जाऊन खरेदी करावी असं नाही, खरेदी करायला भरपूर संध्या मिळतील आणि ती संधी आपण नक्की घेत राहू. बरं, आता हाच मुद्दा मला तुम्हाला विचारायचा होता की गुंतवणुकीची नेमकी संधी कधी येणार. आजपासून ती संधी सुरू झालेली आहे. हा म्हणजे हा एक खूप छान प्रश्न आहे. गुंतवणुकीची संधी बाजारात सततच असते आणि जितकं आपण जवळ बॉटमच्या ह्याला सुरुवात करू तितकं चांगलं. परंतु 23,300 सुद्धा ठीक आहे. म्हणजे आम्ही नेहमी रिस्क रिवॉर्ड असा विचार करतो. म्हणजे आता आज 23,300 आहे आणि आपण 21,800चं बोलतोय, म्हणजे साधारणतः 5-6% अजून खाली जाण्याची शक्यता आपण गृहीत धरलेली. म्हणजे आपण असं म्हणतो की 1,500 पॉईंटची मंदी आहे निफ्टीमध्ये आणि 3,000 पॉईंटची तेजी आहे, कारण पुन्हा वर्षभरामध्ये नवीन हाय करू शकते निफ्टी. म्हणजे रिस्क रिवॉर्ड एकाच दोन झालं. जितकं तुम्ही 21,800च्या किंवा 22,300च्या जवळ घेण्याचा प्रयत्न कराल तितकी जोखीम कमी होत जाते. पण आज तर सुरुवात, आज उद्या पुन्हा उद्या कदाचित परवा एक दिवस शुक्रवारची सुट्टी असल्यामुळे थोडंसं पुन्हा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, नफा महसुली होऊ शकते आणि त्या दिवशी कदाचित खरेदी करता येईल. पुन्हा अमेरिकन बाजारांचा विचार करायला पाहिजे की ते आज रात्री काय दाखवतात आपल्याला, त्याप्रमाणे उद्या चालेल. पण अल्पकालामध्ये घाई न करता थोडंसं दबा धरून बसलं तर छान खरेदी करता येईल असं वाटतं. जी भीती मार्केटमध्ये निर्माण झालेली होती, खास करून टॅरिफ वॉर सुरू झाल्यापासून जी भीती निर्माण झालेली होती, ती भीती आता पूर्णपणे संपली आहे का? आता 90 दिवसांपर्यंत आपण अशाच पद्धतीनं मार्केट वर जाताना बघायचं आणि मग पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट येणार अशी परिस्थिती निर्माण होईल? बाजारामध्ये अनिश्चितता ही 4-5 वेगवेगळ्या गोष्टींमुळे. त्यातला एक अत्यंत मोठा भाग हा आंतरराष्ट्रीय परिस्थिती होता. त्यात ट्रम्प यांचे जे काही त्यांनी पराक्रम केले तो एक मोठा भाग होता. पण त्याहीपेक्षा आपला स्वतःचा बाजार ह्या आपल्या कंपन्यांच्या कामकाजावरती चालतो. आपलं कंपनी कामकाज हे सुद्धा गेले 3 तिमाही फार मोठं काही चांगलं नव्हतं. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी कंपनी कामकाज हे थोडंसं मलूल झालेलं होतं. अजून चौथी तिमाही म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025 याचे निकाल लागत आहे. हे निकाल संपूर्णपणे मे महिन्यापर्यंत येतील आणि हे जर निकाल चांगले लागले, उत्साहवर्धक असले तर नक्की बाजार मागे वळून पाहणार नाही. परंतु मला असं वाटतं की कदाचित 2-3 महिने हा खडाखडीत चालेल. बाजार वर खाली होत राहील. आंतरराष्ट्रीय बातम्या आपल्या एक निकाल, काही कंपन्या चांगले निकाल लावतील, काही नक्कीच एकाच क्षेत्रामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे निकाल राहू शकतात. म्हणजे ऑटोमोबाईल असो किंवा रसायनं असो किंवा बँकिंग क्षेत्र असो, आणि त्याप्रमाणे चोखंदळ खरेदी करण्याचा चान्स नक्की मिळेल. या पुढील 3 महिने 4 महिने मिळेल. एकदा आपले निकाल चांगले लागायला लागले आणि पूर्वीसारखी म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत किमान 10% विक्री आणि नफा वाढला असं आपल्याला जर दिसलं एप्रिल, मे, जूनच्या निकालांमध्ये, तर नक्की जुलैपासून मार्केट मागे वळून पाहणार नाही. तोपर्यंत फारसं खाली जाणार नाही, फारसं वरही जाणार नाही. थोडंसं ज्याला आपण ट्रेडिंग झोन म्हणतो तसं राहील. बरं, सेन्सेक्स आणि निफ्टीची गेल्या काही दिवसांमध्ये जी मुक्तपणे घसरण सुरू होती ती घसरण तर आता थांबलेली आहे. मात्र मुक्तपणे आता तो आकाश कधी गाठेल असं अनेक गुंतवणूकदारांच्या मनात आहे. तर तसं होणं अपेक्षित आहे का आता? असं नेहमी म्हणतात की तेजी ही जिना चढत जाते आणि मंदी लिफ्टने खाली येते.
त्याच्यामुळे लिफ्टनी खाली आली आहे मंदी. आता चेनी एक एक पायरी चढत तेजी होणार आहे. हा. पण त्यामुळे ती फार हे गेले 2 दिवसाचा उत्साह सोडून द्या, ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. हे एखादं स्प्रिंग दाबल्यामुळे पुन्हा उसळतं तसं आहे, परंतु ते तसं अजूनही वाढेल, कदाचित कमी पण होईल. खरी तेजी सुरू होईल या तिमाहीचे निकाल, पुढच्या तिमाहीचे निकाल लागल्यानंतर, आणि मग आपण म्हणू की नाही बा आता मागे वळून पाहणार नाही बा. त्यामुळे तितक्या फास्ट, तितक्या वेगाने शेअर बाजार वर जाईल का, थोडस थांबत वर जाईल असं आपण म्हणूया. कारण प्रत्येक पातळीवरती कुठला ना कुठला तरी कुठले ना कुठले तरी गुंतवणूकदार अडकलेले आहेत, आणि सामान्य गुंतवणूकदारांचं हे असं धोरणच असतं, मानसिकता असते की अरे बाबा मी 122 ला एक शेअर घेतला होता आणि खाली जाऊन 80 पर्यंत पाहिला, पुन्हा 122 आला, आता मला विकून टाकू दे. मग तो 122 150 होतो काही तर बघणार नाही, 122 माझा नो प्रॉफिट नो लॉस आहे, चला मी बाहेर पडतो. ही मानसिकता आहे. त्यामुळे प्रत्येक पातळीवरती कोणीतरी बाहेर पडत राहील. प्लस त्या जोडीला परदेशी संस्थांची विक्री आहेच. त्यामुळे आपल्या जरी म्युच्युअल फंडकडे भरपूर गंगाजळी असली तरी परदेशी संस्थाही विकतच आहेत. त्यांची विक्री तेव्हाच थांबेल जेव्हा आपलं चलन सशक्त होईल, मजबूत होईल, हा एक भाग, आणि आपल्याकडचे निकाल चांगले लागायला. आणि त्याचबरोबर अमेरिकन ट्रेझरीची यील्ड्स खाली आली, तर तोही एक अजून एक म्हणजे अनेक याला आयाम आहेत. प्रत्येक ठिकाणी नजर ठेवून त्यावरती काम करायला पाहिजे. तर वेगवान चढ उतारांच्या काळामध्ये गुंतवणूकदारांनी शांत राहावं हे अनेक जण बोलतात. हे ऐकायला आणि बोलायला खरं तर सोपं आहे, पण करायला कठीण आहे. कारण सर्वसामान्य गुंतवणूकदार हा नफा कमवायला आलेला असतो, त्याला नफा दिसत नाही, मग जसं तुम्ही सांगितलं की तो विकून टाकतो. अशा वेळी तुम्ही गुंतवणूकदारांना काय सल्ला देता? सर असं आहे की थोडीशी आधीच गुंतवणूकदाराची मनाची तयारी करायला, कारण प्रत्यक्षात जेव्हा पडझड होते तेव्हा तर तो गडबडून जाऊन म्हणजे भावनिक दृष्ट्या निर्णय घेतो. जर आधी आपण तयारी करून घेतली किंवा जर बाजार वाढला म्हणजे तर आपल्याला थोडा नफा खिशात टाकायला हवा आणि हे पैसे बाजूला ठेवायला हवे. मग जेव्हा पडझड होते तेव्हा आपल्याला तेच पैसे त्याला पुन्हा आणायला सांगता येतात. आता अचानक कुठलीही कल्पना नसताना जेव्हा बाजार पडतो त्यावेळेस पहिल्यांदा असं असतं की असं वाटतं की नाही हा सावरेल. म्हणजे आता ऑक्टोबरमध्ये सकाळ मनीच्या दिवाळी अंकातही आम्ही लिहिलं होतं की ऑक्टोबरमध्ये आता तेजी भरपूर झाली आहे, आता थोडंसं सावध राहायला पाहिजे किंवा नफा वसूल करायला. त्यानंतर लोकांना वाटलं की तो खाली आलाय, पुन्हा आता बरं झालं, आता जाईल पुन्हा वर. कारण आतापर्यंत गुंतवणूकदाराला हीच सवय लागली होती की थोडा जरी खाली आला तर तो लगेच झपाट्याने वर जातो. पण तो आता खाली येतच राहणार आहे, कारण कामकाजच आपलं सध्या तेवढं चांगलं नाहीये. हे लोकांना कळायला जानेवारी उजळली. म्हणजे आम्ही दिवाळीच्या दरम्यान एक अशीच मुलाखत दिली होती, त्यावेळी जेव्हा मी सांगितलं की कन्झम्पशन भारताचं कमी झालेलं आहे आणि कन्झम्पशन सेक्टरला त्रास आहे, तेव्हा समोरच्या आमच्या अँकरचा विश्वास बसेना. तर म्हटलं सर भारत तर कन्झम्पशन राष्ट्र आहे, आपण डोमेस्टिक कन्झम्पशन वरती काम करतो. म्हटलं हो, पण सध्या पैसे पुरत नाहीत, महागाई वाढली आणि महागाई वाढली आहे, पैसे राहत नाहीये, नक्कीच कन्झम्पशन वरती परिणाम झालाय. तर याचा परिणाम होऊन बाजार खाली येऊ शकतो, कारण सरकारी खर्च पण कमी झाले. सरकारी खर्च जे 11 लाख कोटी होणं अपेक्षित होतं पायाभूत सुविधांमध्ये, ते 1 लाख कोटींनी कमी झाले. त्याचा परिणाम बाजारावर होणारच, त्याचा परिणाम वस्तूंच्या विक्रीवरती होणारच. असो, त्यामुळे थोडी आधी तयारी केली तर हे सोपं जातं. प्रत्यक्षात जर काही तयारी नसेल आणि अचानक घराबाहेर पडावा आणि पाऊस यावा, तसा बाजार पडल्याचं जर आपल्याला आलं तर काही दिवस बाजारापासून दूर राहावं, बघू नये. कारण शांत राहणं जमत नाही. समोर आलं की तो आपल्या समोर भांगडा करत असतो शेअर बाजार आणि टर्मिनल. त्याच्यामुळे आपल्या नकळत आपल्या हातून चांगले शेअर जाऊ शकतात. अशा वेळेस टर्मिनलकडे पाठ करून बसावं असं आम्ही कधी कधी विनोदाने म्हणतो. ओके, तर तुम्ही या ठिकाणी म्हणाला की कन्झम्पशन हे कमी झालेलं आहे आणि आता तिमाही निकाल पण हळूहळू यायला सुरुवात होते. एक TCSचा निकाल आला, पण तो जेवढा अपेक्षित होता तेवढा लागलेला नाहीये, समाधानकारक आहे पण मात्र चांगला नाहीये. तर येणाऱ्या काळात जर अशाच पद्धतीनं निकाल ठीक राहिले, फार उत्साहवर्धक राहिले नाहीत, जरतरच्या गोष्टी आहेत, पण या जरतरच्या परिस्थितीमुळे नेमकं काय होऊ शकतं सांगतो. प्रथम जर माझ्या सांगण्यात काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करतो. कन्झम्पशन कमी झालं होतं असं माझं म्हणणं होतं, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये. आता त्यावेळेस कारण महागाई बरीच वाढली होती
आता महागाईचा दरही कमी झालाय. हो. त्या जोडीला रिझर्व्ह बँकेने कपाती केली 2 वेळा. त्यामुळे आता उलट कन्झम्पशन वाढेल. बरं. कारण आता पाऊस पाणी चांगलं होईल अशी पण अपेक्षा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून सुद्धा मागणी वाढेल. जर महागाई दर कमी झाला आणि व्याज दर कमी झाले तर कर्जाचे हप्ते पण कमी होतील. मग थोडासा पैसा ग्राहकाच्या हातात कुळकुळेल. बरं. त्याचबरोबर नवीन बजेटचे नवीन अंमलबजावणी नवीन आर्थिक वर्षात होईल. त्यामुळे आता तर कन्झम्पशन बरं राहील असं मला पहिल्यांदा वाटतं. नंबर 2, हे जे निकाल तुम्ही म्हणता तसे ते जर मलूल राहिले म्हणजे अपेक्षा इतके चांगले नाही, समाधानकारक पण जोरदार नाही बघ, तर मग बाजाराला इथेच खीळ बसेल. 23,300 आपण म्हटलं, 23,800, 24,200 अशी कुठेतरी निफ्टी पातळीला तो अडेल आणि तिथनं पुन्हा त्या दरम्यान एक ट्रेडिंग झोन मध्ये राहील असं मला वाटतं. बरं. तर आता टॅरिफ टेरर सुरू झाल्यानंतर 2 पद्धतीची सेक्टर या शेअर मार्केटमध्ये विभागली गेल्याचं आपल्याला बघायला मिळतात. एक सेक्टर जे थेट या टॅरिफ वॉरमुळे प्रभावित झालं आणि जे काही सेक्टर अशी आहेत की या टॅरिफ वॉरमुळे प्रभावित झालेली दिसत नाहीये. आता या दोन्हीच्या बाबतीत जर आपल्याला व्यापक दृष्टिकोन ठेवायचा असेल तर तुम्ही गुंतवणूकदारांना या 2 सेक्टरबाबत काय नेमका सल्ला द्याल की नेमकी कशात गुंतवणूक करावी? सर्वप्रथम कुठल्याही परिस्थितीत म्हणजे आता हा ट्रम्प आणि टॅरिफ टेरर हा भाग तात्पुरता आलेला आहे. पण या व्यतिरिक्त अनेक आंतरराष्ट्रीय सामरिक गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे युक्रेनचं युद्ध असो किंवा इस्रायल हमासचं युद्ध असो, प्रत्येकच वेळेस आमचा सल्ला असा असतो की आपल्या पोर्टफोलिओचा एक मोठा हिस्सा देशांतर्गत वस्तूंचे जिथे खप आहे आणि जास्ती आहे, तर ज्यांना अमेरिकेच्या किंवा अमेरिकाच असं नाही तत्सम कुठल्याही बाहेरील राष्ट्रांच्या त्रासाचा आपल्यावरती परिणाम होणार नाही, त्यात एक मोठा हिस्सा असावा. म्हणजे उदाहरणार्थ आता सध्या बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस यांना वातावरण खूप छान. एक तर व्याजदर कमी झालेले आहेत, त्याचबरोबर प्रचंड मोठी रोकड सुलभता बँकांमध्ये आली आहे. म्हणजे व्याजदर कमी होण्याच्या आधीच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी मोठा पैसा मोठं भांडवल बँकांकडे ओतलेलं होतं. आता त्यामुळे म्हणजे आता एचडीएफसी बँकेच बघा, म्हणजे ही कुठली गुंतवणूक शिफारस नाही, मी एक उदाहरण म्हणून सांगतो. बरोबर. एचडीएफसी बँकेला आपल्याला माहित आहे की गेले 3 वर्ष त्यांना डिपॉझिट मोबिलायझेशन ही फी गोळा करण्याचा त्रास होतो आणि जवळपास 1 लाख कोटींच्या ठेवी गोळा कराव्या असं त्यांचं टार्गेट होतं. आता परवा व्याजदर कमी झाले आणि काल त्यांनी ठेवीचे दर कमी केले. याच्यावरून आपण निष्कर्ष असा काढू शकतो की आता त्यांच्याकडे भरपूर रोकड सुलभता आहे. आता त्यांना ठेवी आणि कर्ज यांचं जे काही प्रमाण राखण्याची जी धडपड करायला लागत होती ती आता कदाचित नाही करायला लागणार. एक उदाहरण झालं. पण या निमित्ताने प्रायव्हेट बँका आणि त्याचबरोबर सरकारी बँका सुद्धा या सगळ्यांनाच हे आणि त्याही जोडीला नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या म्हणजे बजाज फायनान्स असेल, श्रीराम फायनान्स असेल किंवा चोलामंडलम फायनान्स असेल, म्हणजे एक पुन्हा एकदा सांगतो गुंतवणुकीसाठी सांगत नाहीये पण या उदाहरणं देऊन सांगतो की प्रायव्हेट नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना सुद्धा याचा फायदा होईलच अप्रत्यक्षपणे. त्यामुळे पूर्वी जसं निफ्टीमध्ये 38 ते 40% बँकिंग आणि फायनान्शियल कंपन्यांचा हिस्सा असायचा, तसं आपल्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा तेवढा हिस्सा असावा. आपल्या स्वतःच्या मर्जीप्रमाणे अभ्यास करून त्यातली निवड करावी. पण साधी गोष्ट सांगतो, बँक निफ्टीने आपला तळ गाठला होता नोव्हेंबरमध्ये, म्हणजे 47,000च्या आसपास 47,700 असा बँक निफ्टीचा तळ होता. त्यानंतर बँक निफ्टीने नवीन लो केलेलं नाही. निफ्टीने नवीन लो केला, बाकी सर्व निर्देशांकांनी नवीन लो केला. बँक निफ्टी गेल्या वर्षभरात केवळ 6% खाली आली. या कंपॅरिझन मध्ये जर आपण बघितलं या तुलनेमध्ये तर आपली निफ्टी आणि सेन्सेक्स हे 15% खाली आहे. आजचा वर आलेला उसळलेला बाजार धरून आयटी सेक्टर माहिती तंत्रज्ञानाचा विचार केला तर ते त्यांच्या सर्वोच्च भावापासून 40% खाली आले. फार्मास्युटिकल 14-15% खाली आले. औषध उद्योग या सर्वांच्या याच्यामध्ये ज्याला आपण बेटर स्ट्रेंथ म्हणतो, रिलेटिव्ह स्ट्रेंथ, ती नक्कीच बँक निफ्टीची चांगली आहे. त्यामुळे त्यातनं आपली पाहिजे तशी निवड करावी. एनएससी कडे सगळी लिस्ट आहे बँक निफ्टीच्या अंतर्भूत शेअर्सची, त्यातला जो शेअर आपल्याला आवडतो असं ज्याच्यावर आपला विश्वास वाटतो याची निवड आपल्याला करता येईल. हा एक सेक्टर झाला. आता या व्यतिरिक्त सध्या पुन्हा ज्याला आपण पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस म्हणतो यांनाही बरे दिवस आले. कारण एकेकाळी आकाशाला भिडलेले रेल्वेचे म्हणा किंवा संरक्षण क्षेत्रातली जी शेअर्स होती ते आता पुन्हा थोडासा प्रवाह यायला लागलाय त्यांचा. कारण भाव सुद्धा त्याचं मूल्यांकन पुन्हा वाजवी होत चाललंय. तर ते पण एक क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये
नक्की काही काम करता येईल. फार्मामध्ये सीडीएमओ आणि सीडीएम सेक्टर आहे की जिथे कॉन्ट्रॅक्च्युअल रिसर्च ऑर्गनायझेशन ज्यांना म्हणतात की या क्षेत्रात नक्कीच डिमांड राहील. असं लक्षात घ्या, अमेरिकेने किती टॅरिफ लादले किंवा किती प्रयत्न केला ट्रम्प साहेबांनी की अमेरिकेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणावं, तरी तिथला कामगारांचा दर बघता भारताच्या कामगारांच्या दरापेक्षा चीनचे सांडतात तिप्पट चौपट महाग आणि त्याच्या 5 पट महाग अमेरिकेचा कामगार. त्यामुळे या ज्या कमी तंत्रज्ञान वापर असलेल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे चपला असतील, बूट असतील, वाहने असतील किंवा इलेक्ट्रॉनिकचे असेंब्लीज असतील, ह्या अमेरिकेत नाही तयार होणार. ओके, छोट्या मोठ्या गोष्टी ते इम्पोर्टच करतील, आयातच करतील. आणि आता तर असं म्हणतात, सॉरी, एक प्रश्न याच अनुषंगाने विचारायचा होता, पण तो थोडासा म्युच्युअल फंडाच्या आपण अंगाने जाऊया की गुंतवणुकीची आता चांगली संधी आहे. अनेकांना SIP म्युच्युअल फंड हे चांगले पर्याय वाटतात. आता स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये मोठी झळ बसलेली होती, पण आता त्याला उभारी मिळताना दिसते. तर आता ज्याला आपण म्हणतो वाहत्या गंगेत हात धुवून घेणं, तर ही संधी आहे का मिड कॅप आणि स्मॉल कॅपसाठी? त्याच्यामध्ये आता लमसम करावं किंवा शॉर्ट ब्लास्ट SIP करून तिथे मोठी गुंतवणूक करून परतावा काढून घेणं ही योग्य खेळी असू शकते का? मला असं वाटतं की लमसम जर गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी लार्ज कॅपच फंड निवडायला पाहिजे. कारण निफ्टीचं बघा, जर अर्निंगचा विचार केला, आता आपण ऑलरेडी 25-26 मध्ये आहोत, 26-27 म्हणजे पुढच्या वर्षीच्या दृष्टीने अगदी 10% जरी नफा वाढला असं म्हटलं तरी प्राइस अर्निंग हे जे गुणोत्तर आहे ते 17चं येते, 17-17.5च्या आसपास येईल. त्यामुळे नक्कीच अत्यंत वाजवी मूल्यांकनाला लार्ज कॅप अवेलेबल. मिड कॅप आणि स्मॉल कॅपला SIP किंवा STP रूटनी आज जावं असं वाटतं, कारण अजूनही तिथे खाली यायला जागा आहे. काही काही ठिकाणी नक्की खूप छान भाव खाली आले, पण अजूनही बरेचसे शेअर्स हे वरच आहेत. त्यामुळे तिथे SIP किंवा STP रूटनी यावं. लमसम करायची असेल तर लार्ज कॅप मध्ये ती पण 2-3 टप्प्यात करावी असं मला वाटतं. कारण जसं म्हटलं तसं की चालू तिमाहीचे कसे निकाल लागतात, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचे, आणि पुढच्या निकालाबद्दल काय भाष्य येतं त्याप्रमाणे आपल्याला गुंतवणूक करता येईल. काही गुंतवणूक वर होईल, काही खाली होईल, पण सहसा या 3 महिन्यामध्ये चांगली गुंतवणूक होऊ शकते. ओके सर, एक शेवटचा प्रश्न, थोडक्यात उत्तर तुमच्याकडनं हवंय की थीमॅटिक फंडचा काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वीपर्यंत, गेल्या वर्षीपर्यंत बोलबाला होता. आता थीमॅटिक फंड हे गुंतवणुकीसाठी आता योग्य आहेत का? त्यापासून थोडंसं सावध राहायला पाहिजे अजूनही? मला असं वाटतं की थोडक्यात सांगायचं तर नक्कीच सावध राहायला पाहिजे. कारण थीमॅटिक फंड हा ज्याची प्रचंड मोठी जोखीम क्षमता आहे अशाच माणसांसाठी. म्हणजे आपण पाहतो कित्येक थीमॅटिक फंड आल्यानंतर 3-4 महिन्यामध्ये बरेच वर गेले, 20-20% त्यांनी परतावे दाखवले, पण 4 महिन्यात कोणी विकत नाही, 5 महिन्यात कोणी विकत नाही. नंतर ते पुन्हा आता 10 रुपयाच्याही खाली, दर्शनी किमतीचे खाली आले. तर याचा विचार करायला पाहिजे. थीमॅटिक फंड हा ज्याला वेळात दौडले वीर वराठे 7 टाईप ज्यांना काम करायचंय, म्हणजे शेअर सारखं काम म्युच्युअल फंड मध्ये करायचंय, अशाने हात लावावा, अदरवाईज थोडंसं दूर राहावं. असे काही म्युच्युअल फंड एमसीज आहेत की जे एकाच त्यांच्या स्कीम मध्ये 3-4 थीमॅटिक फंड्स घेतात आणि त्यांच्या फंड मॅनेजरच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने आपापसात बदल करत असतात. कारण आपल्याला कळत नाही. मी थोडंसं लांबणं लावतो पण तरी सांगतो. म्हणजे आता बघा, 2020 मध्ये IT माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा थीमॅटिक फंड खूप जोरात लोकांनी घेतला आणि खूप वाढले. 2 वर्षात दुप्पट झाले. पण दुप्पट झाल्यानंतर कोणाला बाहेर पडावं असं वाटलं नाही. लोकांना असं वाटतं की अरे इतके छान रिटर्न्स आहेत, कुठे बाहेर पडायला सांग. त्यामुळे थीमॅटिक फंडातून बाहेर पडणं फार कठीण असतं. अगदी रिलायन्स पॉवरचा 2008च्या आधी मोठा प्रचंड त्यांनी परतावा दिला आणि 2008च्या मंदीनंतर पुढचे 5 वर्ष काहीच झालं नाही त्या फंड. कारण लोक बाहेरही पडले नाहीत, अडकून राहिले कुठेतरी. थीमॅटिक फंडात परत येण्याची खात्री असेल बाहेर पडण्याची, आणि तेवढी आपल्याकडे धमक असेल, शिस्त असेल, तरच गुंतवणूक करावी. तेवढी जोखीम क्षमता असेल तरच गुंतवणूक करावी. नाही तर छान डायव्हर्सिफाईड फंडच्या वाटे जावं की जिथे फंड मॅनेजर करतोच ना, त्याला जे क्षेत्र आवडतं त्यात तो करतोच. बरोबर. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आणि शोच्या शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की या शोमध्ये जी कंपन्यांची नावं घेतली जातात किंवा ज्या गोष्टी सांगितल्या जातात नावानिशी, त्या गुंतवणूक करताना आपल्या गुंतवणूक सल्लागाराचीच मदत घ्या.
कारण गुंतवणूक सल्लागार हा तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत असतो. आपण गुंतवणूकदारांसमोर वेगवेगळे पर्याय कुठले असू शकतात हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. गुंतवणूकदारांनी स्वतःच्या अभ्यासाअंती किंवा गुंतवणूक सल्लागारांच्या मदतीनंच गुंतवणूक करावी हे योग्य राहील. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.